अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी 8 जणांना अटक, तर मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव यांना अटक। पोलीस आज सर्व आरोपींना कोर्टात हजर करणार। अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामध्ये महत्त्वाची घडामोड, तर राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा, राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांचाही राजीनामा। ठाकरे सेनेने राम मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो विटांच्या चांदीच्या विटा गायब, तर खासदार संजय राऊत यांनी केला आरोप। तर उद्धव ठाकरेंकडून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विटा दान करण्यात आल्या, या विटांचं झालं काय, राऊतांचा सवाल। उद्धव ठाकरेंचा आजपासून 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा, खासदार फुटीनंतर पहिलाच दौरा। आजपासून 29 जून पर्यंत फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात करणार दौरा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान, घरात बसून राहू नका, विभागाध्यक्ष ढिम्म बसून राहू नका, पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरा, राज ठाकरेंच्या सूचना। तर वेळ कमी आहे, घरातल्यांना सुद्धा कामाला लावा, पदाधिकाऱ्यांना कडक सूचना। एकनाथ शिंदे उद्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनाही फोडू शकतात, खासदार संजय राऊत यांचा टोला। तर फडणवीस यांनी ऑपरेशन टायगरपासून सावध राहावं, राऊतांचा सल्ला। पुण्यातील कार्यक्रमामध्ये अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये पहिल्या रांगेत बसण्यावरून वाद, तर हा जागेचा नव्हे जातीचा वाद। कुलकर्णींचा आरोप, तर कोणत्याही जातीचा उल्लेख मी केला नाही, अभिमन्यू पवारांचं स्पष्टीकरण। उघड्या मॅनहोलमध्ये मुकादम पडल्याच्या घटनेवर महापौर रितू तावडेंनी व्यक्त केला संशय। महापौर रितू तावडेंकडून सखोल चौकशीचे आदेश, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार। मालाडमधील जैन समाजानं घेतली राज ठाकरेंची भेट, महाराजांच्या जीरटोपावरील जैन समाजाच्या झेंड्याचं प्रकरण, जैन समाजाच्या शिष्टमंडळानं मागितली माफी, तर राज ठाकरेंनी पांढऱ्या पट्ट्यांबाबतही दिली समज। खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी आणि शिवीगाळ, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय दिना पाटलांची आर्वाच्य भाषा, टीकेची झोड उठल्यानंतर खासदार संजय दिना पाटलांचा माफीनामा। मुंबई लोकल हत्या प्रकरणामध्ये मोठी माहिती आली समोर, आरोपी रोशन 2 महिन्यांपासून बॅगेत बाळगून होता चाकू, तर मयांकने मारहाण केल्याचा राग अनावर झाल्यानंतर हल्ला केल्याची कबुली। सिया दोषी आढळली तर तिला सुद्धा लोहगडावरून ढकलून द्या, सियाच्या आई वडिलांची संतप्त प्रतिक्रिया, दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी। व्यावसायिक गॅसवरील निर्बंध हटवण्यात आले, हॉटेल उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा, महागाई येणार नियंत्रणामध्ये, पूर्वी लागू केलेले निर्बंध 50% कमी। अन्न व औषध प्रशासनाची महिनाभरात राज्यव्यापी धडक मोहीम, 904 ठिकाणी छापे मारले, 34,66,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 457 जणांना अटक, आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती। 1 जुलैपासून पासपोर्ट शुल्कामध्ये वाढ, नवीन पासपोर्टसाठी 2500 रुपये शुल्क आता आकारलं जाणार, तात्काळ पासपोर्टसाठी 5,000 रुपये मोजावे लागणार, 14 वर्षात पहिल्यांदाच पासपोर्टच्या शुल्कामध्ये वाढ।
मुसळधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती बिकट झाली तर लखीमपूर जिल्ह्यातील 4 गावं पाण्याखाली. काही गावांना अजूनही पुराचा वेढा कायम. जनजीवन विस्कळीत.